हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज खूप दिवसानंतर आपला व्लॉग आला आहे. आज चाललो आम्ही गाईज कालूबाई देवीच्या यात्रेला. तर गाईज यात्रा भरली आईची आणि आज आम्ही निघतोय रात्री सर्व पाहुणे वगैरे पण आलेत. खूप दिवसानंतर आपला व्लॉग आला आहे गाईज. जर चॅनलवर नवीन असाल तर गाईज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. व्लॉग शेवटपर्यंत बघा गाईज, कसं काय असतो तिकडे जाऊन बघूया. खूप थंडी असते गाईज आणि तिथे बघू आपण कसं राणीमान वगैरे आणि कशी जत्रा भरते ते पण तुम्हाला सर्व दाखवणार आहे गाईज. तर चला आता खाली जाऊया आणि गाईज पाहुणे वगैरे पण आलेत सर्व. तर चला तुम्हाला दाखवू. देवीची तयारी वगैरे करायला घेतले तर चला तुम्हाला दाखवतो. तर गाईज इथे जेवायला वगैरे पण बनवायला घेतले. रात्री आम्ही जेवण करूनच निघणार आहे आणि तर मावशी सवी पण आल्यात, सगळी मामी वगैरे. आणि आता आम्ही निघू रात्री. तर चला तुम्हाला निघू तेव्हा दाखवतो सर्व. मिरवणूक काढायची देवीची, तर तेव्हा भेटूया आपण. तर गाईज आमच्या ताईने देवीला मस्त वगैरे सजवले, तुम्ही बघू शकता. आणि देवीच्या लॅसेस बघू शकता तुम्ही किती भारी लावल्या ताईने आमच्या. जसे काय रिअलच डोले दिसतात. आणि या साईडला तुम्ही बघितलं असेल कालूबाईचा भाऊ. आम्ही 2 मूर्त्या नेणार आणि गाईज अजून पण 3-4 अजून मूर्त्या यायच्या बाकीत. आणि मग तेव्हा आम्ही देवीची मिरवणूक काढू आणि मग नेऊ आणि जाऊ आपण, भेटू तिकडेच. तर गाईज तुम्ही बघू शकता सर्वांच्या देवे आल्यात. 4 जण आहेत, 4 जणांच्या देव्या आल्यात गाईज. आणि अजून पण लांबून येणार आहेत देव्या. मध्य प्रदेशवरून पण एक इंदोर. नमस्कार, आमची काळूबाईची यात्रा चालू आहे. तर सर्व भक्तांना आणि तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आमच्या काळूबाईच्या जत्रेला नक्की या. आज आमची भोळी भक्ती आहे केलेली आम्ही. तुम्ही सगळ्यांनी ह्याचं दर्शन घ्या आणि नक्की काळूबाईच्या जत्रेला या. चला गाईज, देवींची मिरवणूक काढून आणि आम्ही पण निघणार आहे गाईज. तर चला भेटू आपण. आम्ही देवींची मिरवणूक काढणार आहे. बोल मांडरच्या कालूबाईच्या नावानं. तर चला गाईज निघतो आता. फायनली आता निघलोय आम्ही. बोल मांडरच्या कालूबाईच्या नावानं. चला निघतो. आणि गाईज मावशीने पैसे दिले गाईज, काम 25 फिरायला जायचं याच फायदा असतं गाईज. तर चला आता जाऊया, निघतो आणि भेटू आपण सकाळी गाईज. तर चला टाटा. पाणी पडतंय. तुझे बघता
सोनबाई हानी तेल वानू, सोनबाई हानी तेल वानू, सोनबाई हानी तेल वानू, सोनबाई हानी. घे भगत निवडून आला, आई तुझा भगत निवडून आला, तुझा भगत निवडून आला, आई तुझा भगत निवडून आला. आमदाराचा जो खासदार झाला, आमदाराचा जो खासदार झाला, आमदाराचा जो खासदार झाला, आमदाराचा जो खासदार झाला. फिरताय मुंबई दिल्लीला ग, मुंबई दिल्लीला, फिरताय मुंबई दिल्ली. जाईल तिथल्या आट्यावर आमच्या मथुरची आयावा, जाईल तिथल्या आट्यावर आमच्या मथुरची आयावा. राहुल पाटील करतोय दावानं बिंदास लाखाचं बक्षीस लावा, राहुल पाटील करतोय दावानं बिंदास लाखाचं बक्षीस लावा. तर गाईज फायनली आम्ही पहिला स्टॉप घेतलाय आणि फूडवेला मुंबई पुणे एक्सप्रेसला. तर गाईज काय काय खायचं असेल तर खातो आणि चहा प्यायचं असेल चहा पितो आम्ही. तर चला पिऊया. तर गाईज पहिला आम्ही चहा घेतले, चहा पितो मस्तपैकी. थंडी पण आता थोडी वाढत जाईल, पुढे जाऊ जाऊ तसा तसा. आणि इकडं हे सगळी चहा घेतले. तर चला चहा वगैरे पिऊ. आणि तर गाईज फायनली आम्ही पहिला स्टॉप घेतलाय आणि फूडवेला मुंबई पुणे एक्सप्रेसला. तर काय काय खायचं असेल तर खातो आणि चहा प्यायचं असेल चहा पितो आम्ही. तर चला पिऊया. तर गाईज पहिला आम्ही चहा घेतले, चहा पितो मस्तपैकी. थंडी पण आता थोडी वाढत जाईल, पुढे जाऊ जाऊ तसा तसा. आणि इकडं हे सगळी चहा घेतले. तर चला चहा वगैरे पिऊ. गाईज इथे घेतले आम्ही, इथे घेतले रे चिकन फ्रँकी घेतले. आणि इकडे राईस बीस सगळे घेतले. एकटं आलं तर खायला, आम्ही आलो सगळी जोर घेतली. तर चला खाऊन घेऊ आणि जाऊया. फ्रँकी वगैरे आणि चहा वगैरे पिऊन आता निघतो आम्ही. चला यावी दोघ सगळी बिल पे करतात, आम्ही चालू खाऊ. चला भेटू आपण आता कालूबाईला पोचल्यावरती. काहीच घाटात थांबलो आम्ही. घाट चढत आहे, काळूबाईचे घाट चढायचे होते. आम्ही काळूबाईच्या घाटाची पहिली पूजा करतो. आपला प्रवास इथपर्यंत खूप चांगला झालेला आहे. ह्याचा पुढचा पण प्रवास खूप चांगला होऊ दे अशी काळूबाई चरणी आमची प्रार्थना असते. म्हणून काळूबाईच्या घाटामध्ये आम्ही काळूबाईला मान हा घाटाचा देऊन एक नारळ फोडून पुढे जातो. मी मांडरगावला आणि एकदम सुखरूपपणे प्रवास झाला गायचा. आणि झोप तर आलीच नाही आम्हाला. हे लोक झोपले. आमच्या काळूबाई मांडरगावामध्ये आम्ही व्यवस्थित पोहोचलेलो आहे. सगळ्या भक्तांना अशी कृपा आहे की तुम्ही कधी पण मांडरगावाला या, देवीचं दर्शन घ्या आणि कधी पण मांडरगावामध्ये नक्की तुम्ही भेट द्या. आणि नवीन वर्षाच्या आणि नवीन वर्ष तुम्हाला एकदम सुखाचं जाऊ. मांडरच्या काळूबाईला हीच कृपा आहे. आमचे हे मंगेश भाऊ आहे. आम्ही यांच्याकडे नेहमी दरवर्षीकडनं उतरतो. ते आमचे मंगेश भाऊ. तुम्ही कधी पण आहे मंगेशकडे, कधी पण उतरा, तुम्हाला सगळ्या गोष्टी सोय होईल. घर असो काय पण असो सगळ्या गोष्टी तुम्हाला ही सोय करून देतील. तर यांच्या इथे आम्ही स्टेला आहेत. तर गाईज तर चला चाललो आता रूममध्ये. गाईज सर्व सामान वगैरे नेतो आणि तुम्हाला रूम वगैरे दाखवतो कशा प्रकारे आहेत. तर चला. तर गाईज फायनली रूमवरती आलो आम्ही आणि तुम्हाला रूम पण दाखवतो. गाईज हे बघू शकता तुम्ही, रूम किती भारी आहे. आणि झोपण्यासाठी गाद्या पण अवेलेबल आहे तिथं. गाईज खूप सुंदर असा त्यांचा रूम पण. गाईज चला ब्लॉगला पण एंड करूया. आणि ब्लॉग आवडला असेल तर गाईज नक्कीच लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि नेक्स्ट ब्लॉग पण बघा. तर चला टाटा.